भास्कर शलाटे ही जी बिल्डिंग आहे आरुकुंज सोसायटीमध्ये बांधलेली, त्याच्या समोर आमच्या दोन जी घरं आहेत, एक आमचं एक आहे, एक आमचं शेजारी एक आहे. आमच्या कुटुंबामध्ये कम से कम 8 ते 10 लहान लेकरासहित आहेत. आमच्या बाजूला पण त्यांचं पण कुटुंब कम से कम 20-22 जणांचं आहे. पण हे सर्वात जास्त जी धोका आहे ते फक्त आम्हाला आहे, कारण या बिल्डिंगचा जीव हा आहे काय जे कल ते आमच्याकडे जास्त झुकलेला आहे. पण उद्या कळत न कळत सगळ्यात जास्त भीती आम्हालाच तयार झालेली आहे. उद्या जरी बिल्डिंग पडली तर आमचे दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होते. याच्यावर काहीतरी आमचा दीपक झुंझुनवाला यांनी काहीतरी आमचं समजा उद्या कळत न कळत जरी काही घटना झाली, आम्ही तर सध्या इथं त्यानं सांगितलं का इथं राहू नका. इथं समजा आम्ही तर इकडे तिकडे समजा थोडंफार इकडे तिकडे बाहेर तर जातो ण्यासाठी. तुम्हाला कोणी सांगितलं इथं राहू नका म्हणून? आमची एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं इथं राहू नका म्हणून? प्रशासनानं आम्हाला सांगितलं. अच्छा, बिल्डरचं काय म्हणणं आहे मग? बिल्डरचं प्रशासनानं आम्हाला सांगितलं. अच्छा, बिल्डरचं काय म्हणणं आहे मग? बिल्डरचं म्हणणं आहे तुमच्या हिशोबानं काय करायचं ते करा. ते म्हणते मी तुम्हाला 2 रो हाऊस देतो, अमकं करतो, तुम्ही इथं त्या माझ्या रो हाऊसमध्ये शिफ्ट व्हा. जे आमची जी काही नुकसान भरपाई ते दीपक झुंझुनवाला याचा जबाबदार आहे. बरं, तुम्हाला भीती वाटायला की राहायला? तर भीती वाटेल म्हणजे बिल्डिंग आमच्याकडेच काढलेली पूर्ण ती. किती वर्षापासून राहिला इकडे सर तुम्ही? आम्ही पूर्वीचे आमचं गाव हेच आहे पारोळा. बिल्डिंग आता 6 वर्षापूर्वी बनलेली, कारण बिल्डिंग ऑलरेडी नाल्यावरच बनलेली. सगळ्यात जास्त धोका म्हणजे आम्हाला आहे बिल्डिंगचा. एक मिनिट, हे जी बिल्डिंग ज्या बनले हा वेगळा आहे आणि आम्ही वेगळे. तुम्ही रहिवासीची कॉलनी वेगळी, आमची रहिवासीची कॉलनी वेगळी, आमचे 2 कुटुंब वेगळे इथं. अच्छा, त्याच्या समोर जे राहतो ना तर सगळ्यात जास्त धोका जी या बिल्डिंग पासून आम्हाला जी, कारण या बिल्डिंग मधले काही लोक बाहेर शिफ्ट झाले, पण आम्हाला कुठं जाता येतं का? बाहेर जाताच येत नाही ना. तेगच म्हणते आमचे 2 रो हाऊस घ्या, इथं राहा. पण उद्या जर आमची बिल्डिंग आमच्या इकडे जर पडली तर सगळ्यात जास्त आमच्या घराचं याचं नुकसान कोण भरपाई देणार? त्या हिशोबानं दुसरं 2 रो हाऊस देत आहे राहण्यापुरत्या, ते कोण देत आहे? ते झुंझुनवाला देत आहे. म्हणजे इथले ओनर का, बिल्डर का? हा, बिल्डर देत आहे. पण आमचं एवढं मोठं समजा इथं तिथं शिफ्ट होता येत नाही ना. ते आज समजा आज देते, पण उद्या ते 8 दिवसांना आम्हाला खाली करायला लावते. ते ना कुठं आमच्या नावे थोडं करून दिलं. क्या करते? भास्कर शलाटे. पत्ता आपला? पत्ता फारोळा, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. नाले में बिल्डिंग है, नाला बंद हो गया है. आते होगा क्या? कहाँ आप? हाँ, बोलिए. आप क्या बोल? नाले का क्या बोल रहे थे आप? नाला बंद हो गया है, नाले में बिल्डिंग है. ये बिल्डिंग काय में बनी हुई है? नाले में. अच्छा, कौन सी बिल्डिंग? अच्छा, ये बिल्डर की क्या? हाँ. चलो, आपका नाम बताइए. नाम बताइए आपका. अमित खबाने का. 2 रो हाऊसमध्ये येऊन राहा, पण 2 रो हाऊसमध्ये आता आमचे कम से कम 25-30 दोन्ही मिळून आमच्या 25-30 जणांचं कुटुंब आहे. एवढं थोडं राहणार आहे. आणि ते थोडं नावे लिहून दिले, त्यांना नावे लिहून दिलेच नाही ना ऑलरेडी. ते उद्या समजा आम्ही आज शिफ्ट झालो तर ते उद्या बाहेर काढायला बसला आम्हाला. त्याचा काही लेखी पुरावा नाही ना, पाठपुरावा काहीच नाही ना. त्यांना नुसतं तोंडी सांगितले तिथे जाऊन राहा. आणि ते चाव्या दिल्या, छोटले कुलप आहे, त्याचे कुलप कोणी तोडू शकतं. त्याचं काहीच नाही ना. ते उद्या आज आम्हाला दाखवणार का तुमच्या घरची समोरची बाजू? हो, दाखवणार. चलो आगे.